सुस्वागत. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित अध्यापक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन तासगाव. आकारिक मूल्यमापन DLL द्वितीय वर्ष 2025-26. प्रशिक्षणार्थीचे नाव मनाली गुलाब कुसरकर. विषयाचे नाव गणित व विज्ञान अध्ययन अध्यापन शास्त्र. मार्गदर्शकाचे नाव माननीय प्राध्यापिका श्रीमती थोरबोले RT मॅडम. प्रेरणा प्राचार्य माननीय श्री शेटे SS सर. ICT घटक क्रमांक 5 मूल्यमापन. उपघटक क्षेत्रभेट मूल्यमापन. क्षेत्रभेटीची व्याख्या शैक्षणिक दृष्टिकोन विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवात भर घालण्यासाठी वैज्ञानिक स्थळास दिलेल्या भेटी म्हणजे क्षेत्रभेटी होय. तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत क्षेत्रभेटीला फार महत्त्व आहे. क्षेत्रभेट म्हणजे विषयाचा समस्येचा व्यापक विचार करण्यासाठीचे साधन. विविध अध्ययन पद्धती व अध्ययन स्रोत यांचा एकत्रित वापर करावे लागणारे साधन म्हणजे क्षेत्रभेट होय. जसे निरीक्षण करणे, संपर्क करणे, मजकूर, माहितीचे विविध स्रोत हाताळणे, पृथक्करण, संश्लेषण आणि मूल्यमापन हे शिकवण्याची महत्त्वाची कौशल्य विकसित करणारे साधन आहे. क्षेत्रभेटीच्या माध्यमातून अध्ययन केल्यामुळे पुढील हेतू साध्य होतात. 1. परिसरातील घटक व घटनांचे निरीक्षण, प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष कृती करण्यास संधी देणे. 2. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वृत्ती जागृत करणे. 3. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. 4. वैज्ञानिक गोष्टीचा आस्वाद घेणे. 5. प्रत्यक्ष कृती करण्यास संधी मिळवून देणे. 6. विज्ञानविषयक अधिक ज्ञान किंवा नवीन माहिती मिळवून ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करण्यास मदत करणे. 7. विज्ञानविषयक आवड निर्माण करणे. वैज्ञानिक क्षेत्रभेटीचे महत्त्व. विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व संपन्न करण्याचा एक मनोरंजक उपक्रम म्हणजे क्षेत्रभेट होय. क्षेत्रभेटीचे महत्त्व खालीलप्रमाणे. 1. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. 2. संशोधक वृत्तीस चालना मिळते. 3. उपलब्ध ज्ञानतंत्रे उपयोजन कसे केले जाते याचे आकलन होते. 4. स्वयंप्रेरणेतून ज्ञान मिळवता येते तसेच निरीक्षण कौशल्याचा विकास होतो. 5. सहकार्य व सामाजिक जबाबदारी, नेतृत्व गुण इत्यादी गुणांचा विकास होतो. 6. कुतूहल, जिज्ञासा, चिकित्सकपणा इत्यादी गुणांचा विकास होतो. 7. विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील नियम, तत्त्वे, गुणधर्म, सिद्धांत इत्यादींचा प्रत्यक्ष उपाययोजनांची माहिती मिळते. 8. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून कृतीतून ज्ञान अनुभव मिळते. क्षेत्रभेट साधन निर्मिती. 1. क्षेत्रभेटीला भेट द्या व तेथील वनस्पतींचे वर्गीकरण करा. 2. प्राणी संग्रहालयाला भेट देऊन प्राण्यांच्या विविधतेविषयी माहिती मिळवा. 3. दागिने तयार करणाऱ्या दुकानाला भेट द्या व ते कसे तयार करतात याची माहिती मिळवा. 4. तुमच्या परिसरातील रबर, कागद अथवा कापड निर्मिती उद्योगाला भेट द्या व माहिती मिळवा. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक बाबी. 1. विषय शिक्षकांनी आपल्या वर्गासाठी कोठे क्षेत्रभेट द्यायची हे निश्चित करायला हवे. 2. मुख्याध्यापक आणि सर्व विज्ञान विषय शिक्षकांकडून वर्गनिहाय क्षेत्रभेटीच्या संकलन करायला हवे. 3. क्षेत्रभेटीचा कार्यवाहीचा वारंवार आढावा घ्यावा. क्षेत्रभेटीचे मूल्यमापन. 1. क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साधने घ्यावी. 2. विद्यार्थ्यांनी योग्य निरीक्षण करावे. 3. विद्यार्थ्यांनी योग्य नोंदणी घ्याव्यात. 4. योग्य माहिती मिळावी. 5. विद्यार्थ्यांची सहकार्याची वागणूक तपासावी. 6. एकमेकांमधील सहकार्य पाहणे. 7. क्षेत्रभेटीचा हेतू कितपत साध्य झाला ते पाहावे. धन्यवाद.